आज महाराष्ट्रातील विविध RCCच्या सेंटरवर स्कॉलरशिपची एक्झाम संपन्न होत आहे. म्हणजेच RCC सेट ही एक्झाम आज आहे. 11 वाजल्यापासून ते 12:30पर्यंत हा टाईम आहे आणि पालकांची विद्यार्थ्यांची मोठी गर्दी RCCच्या या सेंटरच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहे. बरेचसे पालक महाराष्ट्रभरातून वेगवेगळ्या ठिकाणातून इथं आलेले आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. नमस्ते सर. नमस्कार. काय नाव आहे आपलं? माझं नाव कमलाकर सावळे. मी नंदुरबार इथून आलेलो आहे. माझी मुलगी जान्हवीला आम्ही RCC क्लासेसमध्ये ठेवलेले आहे क्लासेससाठी. बरं, कसं वाटतं एकंदरीत क्लासेसचा अनुभव वगैरे तुमचा? एकंदरीत क्लासेस जर बघितलं, क्लासेस खूप उत्तमरित्या आहेत. सर्व शिक्षकांचं मार्गदर्शन योग्य पद्धतीने होत असतं आणि त्याचप्रमाणे प्रत्येक आठवड्याला की विद्यार्थी किती प्रोग्रेस होतो त्याबद्दल त्यांची एक्झाम घेतली जाते आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन होत असतं. त्यांचा अनुभव हा दांडगा होत जात असतो त्या निमित्ताने. बरं, मग कधी पॅरेंट्स मीटिंग वगैरे अशा या माध्यमातून सर आपल्याशी कधी चर्चा वगैरे चर्चा वगैरे नेहमी त्यांचा संपर्क होत असतं. दर महिन्याला आठवड्याला त्यांचं चर्चासत्र विद्यार्थ्यांच्या प्रोग्रेसबाबत विचारत असतात. विद्यार्थ्याला काही अडीअडचणी राहिल्या तर ते त्यांचं MCQ म्हणून आहे, तिथं काही डाऊट राहिले तर डाऊट सॉल्व्ह करत असतात ते. बरं, एकंदरीत म्हणजे तुम्हाला क्लासेस बद्दल तुम्ही समाधानी? हो, समाधानी. नावात एक ब्रँड आहे नावाचं, RCC नावाचं. RCC मधील एक विद्यार्थिनी आपल्यासोबत इथं आहे. आपण तिच्यासोबत सुद्धा चर्चा करणार आहोत. दीदी, काय नाव आहे तुझं आणि कसा आहे अनुभव RCC विषयी? माझं नाव जान्हवी सावळे आहे. मी 11वी मधली विद्यार्थिनी आहे. मोठेगावकर सरांच्या याच्याद्वारे आमच्या इकडे खूप सारे असे सेशन्स घेतले जातात. याच्यामध्ये आम्हाला पुढच्या काउन्सिलिंगसाठी आम्हाला सांगितलं जातं की कसे एक्झाम्स येतात, कसे MCQ सॉल्व्ह करायचे, किती क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे, कसं सॉल्व्ह करायचं. मोठेगावकर सरांनी आम्हाला स्पेशल DSP पण काय म्हणतो हे करून दिलेली आहे अवेलेबल, स्पेशली JEEसाठी. और मी JEEची विद्यार्थिनी आहे. मग तसे सगळे टीचर्स बसलेले असतात. मग आम्ही जसं आम्हाला डाऊट आला, आम्ही 2 दिवसात या कधी कधी डेली आम्ही जाऊन DSPमध्ये डाऊट सॉल्व्ह करत राहतो. त्याद्वारे आमची खूपच जास्त मदत होते आणि प्रत्येक क्वेश्चन आम्हाला नीट सर्स एकदम नीटप्रमाणे सॉल्व्ह करून देतात, शिकवता. आम्हाला प्रत्येक याची DPP दिली जाते, मॉड्यूल सॉल्व्ह करून देतात आम्हाला सर. ओके, म्हणजे एकंदरीत सगळं व्यवस्थित समजून सांगितलं? हो, सांगितलं जातं सगळं की तिथे आम्हाला शिकवता की आज जशी आमची एक एक्झाम होती अशी आम्हाला प्रत्येक रविवारी आमची एक्झाम असते आणि टोटल जेवढा पण आम्हाला सिलेबस जो असतो तो प्रत्येक महिन्याच्या एंडमध्ये ते घेतला जातो. होल सिलेबस टेस्ट असते. ओके. आपल्यासोबत काही पालक आहेत जे या ठिकाणी आता मीटिंगमधून बाहेर आलेत. सर, काय नाव आहे आपलं? माझं नाव मोहन कांबळे आहे. मी राहणार मुरुम, तालुका उमरगाचा आहे. बरं, आपला मुलगा कोणत्या शाळेमध्ये? माझी मुलगी आहे 10वीमध्ये शिकते, प्रतिभा निकेतन विद्यालय मुरुममध्ये. आणि इथं येण्याचं कारणच आहे की स्कॉलरशिपची परीक्षा जी RCCनं आयोजित केलेली आहे ती माझ्या मुलानं द्यावं आणि RCCमध्ये ॲडमिशन मिळावं आणि त्याचं करिअर घडावं ही माफक इच्छा होती. कारण माझ्या शालेय जीवनापासून लातूर पॅटर्न हा फेमस आहे. या लातूरमध्ये शिक्षण घेणं मला शक्य झालेलं नव्हतं आणि त्यानंतर मोठेगावकर सरांच्या क्लासेसविषयी बरंचसं ऐकून आहे मी. आणि माझ्या मुलानं इथं शिकण्याची संधी मिळावी त्या माझ्या मुलीला आणि तिचंही करिअर घडावं या माफक अपेक्षेपोटी मी इथं आलो आहे. आणि मला खात्री आहे माझी मुलगी ही क्रॅक करेल मोठेगावकर सर, नाहीतर शाहू कॉलेजमध्येही ती क्वालिफाय होईल. कारण ती इयत्ता 5वीची स्कॉलरशिप होल्डर आहे आणि इयत्ता 8वीमध्येही तिनं स्कॉलरशिप क्वालिफाय केलेला होता. तर त्याविषयी शंका नाही, पण या क्लासेसविषयी बरंचसं ऐकलेलं होतं आणि आत्ता सरांचं लेक्चरर मी ऐकलेलं आहे आणि सरांचा जो पॅटर्न आहे तो मला थोडासा हटके वाटते. राजस्थानचा कोटा असेल किंवा इतर मुंबई पुण्याहून विद्यार्थी आता इथे येऊन क्लासेस जॉईन करायला लागलेत. आम्ही 70-80 किलोमीटरवरून तर सहजच येऊ शकतो. तर या माध्यमातून माझ्या मुलीचं करिअर घडावं ही माफक अपेक्षा आहे. थँक्यू. आपल्यासोबत आणखी काही पालक आहेत. सर, आपण एक्झामच्या वेळेमध्ये आपला विद्यार्थी ज्यावेळेस एक्झाममध्ये होता त्यावेळेस तुम्ही सरांसोबत मिटिंगमध्ये होतात. काय चर्चा झाली, कसं वाटलं एकंदरीत? नाही, सरांची समजावून सांगण्याची पद्धती जी आहे आणि त्यांचं जे शेड्यूल आहे, जे विद्यार्थ्यांना कसं शिकवलं पाहिजे, पहिल्यांदा काय केलं पाहिजे, बॅचेस कशा कशा वेगवेगळ्या आहेत, ही सगळी माहिती सरांनी सविस्तर सांगितली. ती पालक म्हणून मला तर खूप आवडली. आणि विद्यार्थी जो इथे येतो तो नुसताच पुस्तकी किडा न होण्यापेक्षा एक संस्कारित पाल्य देखील झालं पाहिजेत. त्यांनी घरात कसं वागलं पाहिजेत, आईवडिलाची सेवा कशी केली पाहिजे, तिथंपर्यंत सरांनी वैयक्तिक त्यांच्या आयुष्यातले काही उदाहरणं देऊन
पालकांनाही पटतील, त्यांच्या काळजाला हात घालतील आणि विद्यार्थ्यांनाही पटतील आणि विद्यार्थ्यांनी त्या नियमाप्रमाणे चाललं तर उद्याचा एक या भारताचा सजग नागरिक आणि एक बुद्धिवादी विद्यार्थी म्हणून मुलं पुढे येतील. सरांचं एकदम परफेक्ट नियोजन आहे. त्या नियोजनात पालकांनी साथ दिली पाहिजेत आणि पाल्यांनी सहभाग घेऊन व्यवस्थित नियमाचं पालन केलं तर ते यशस्वी होतील. थँक्यू. माझ्यासोबत आणखी पॅरेंट्स आहेत, इथं आपल्यासोबत ताई आहेत. ताई, काय नाव आहे आपलं? गौरी विनोद फंड. बरं, आपला विद्यार्थी इथं आहे का? मुलगी आहे. मुलगी आहे, आज एक्झामसाठी आली होती. एक्झामसाठी. कुठली शाळा आहे तिची? जिजामाता. जिजामाता माध्यम कन्या बरं, प्रशाला. आता सध्या एक्झाम सुरू आहे आणि मग तुम्ही या ठिकाणी सरांच्या मिटिंगमध्ये होतात. कसा अनुभव होता म्हटलं? खूप सुंदर होता. शून्यातून निर्माण करण्याचे सरांचे शब्द होते, माझ्यासाठी खूप अनमोल होते. मला त्यांच्या शब्दातून एक कळालं की म्हणजे आईवडिलांनी सपोर्ट केलं पाहिजे. त्यांच्या हर एक गरजा पुरवणं हे इम्पॉर्टंट नाही आहे. म्हणजे त्यांचं खाणं पिणं आणि येऊन जाऊन म्हणजे अभ्यास वगैरे घेतला पाहिजे. आईवडिलाची काळजी पाहिजे त्यांच्यासाठी, इत्यादी काही गोष्टी कळाल्या. आजच्या मार्गदर्शनाचा नक्कीच फायदा होईल असं वाटतं. हो, सरांचा खूप सपोर्ट होता. मस्त वाटलं, ऐकून पण छान वाटलं. कारण की एक लेकरांसाठी आणि आपलं भारत घडवण्यासाठी सरांचे इतके काही अनमोल शब्द होते, जे माझ्या मुलीसाठी पण खूप अनमोल आहेत. आणि सरांना माझ्यातर्फे सल्यूट आहे की विद्यार्थ्यांसाठी खूप त्यांनी कष्ट करत आहेत. असंच कष्ट राहू द्या. फक्त एवढंच आहे की ज्यांची परिस्थिती नसती त्यांनी सरांना ना सवलत भरपूर द्यावी, इतकीच माझी सरांना एक विनंती आहे. कारण की मी पण एक खूप परिस्थितीमधून आज मी माझ्या मुलीला इथं घेऊन आले आणि सरांना माझी एक विनंती आहे की परिस्थिती नसताना आईवडील थोडं पाऊल पुढं घेताना मागे घेतात. मग त्यावेळेस आईबापांना पण फार वाईट वाटतं की लेकरांना आपली परिस्थिती नाही, मग नेणार तर कसं नेणार. मग समोरचे जे सर आहेत ज्यांच्याकडे आम्ही आमचे लेकरं घेऊन आलो आहे त्या सरांनी थोडा सपोर्ट करावा बस. आपल्यासोबत आणखी एक ताई आहेत. ताई, काय नाव आहे आपलं? पौर्णिमा स्वामी. उमरग्यावरून आली आहे मी सर. बरं, कुठल्या शाळेमध्ये तुमची मुलगी शिकत आहे? पोद्दारमध्ये आहे. हां, CBSE 10th स्टँडर्ड. बरं, आता एक्झाम सुरू आहे आणि त्यावेळीच सरांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. कसं वाटलं एकंदरीत? खूप छान वाटलं. आमचे भरपूर डाऊट्स क्लिअर झाले की मनामध्ये खूप प्रश्न होते इथं येण्याआधी की कसे क्लासेस घेतात, काय शिकवतात, काय पॅटर्न असेल. मोठेगाव सरांनी खूप छान पद्धतीने इझिली आम्हाला समजावून सांगितलं की आमच्या स्टुडंटचं इथे काय होणार आहे आल्यानंतर, आणि खूप छान वाटलं. आता या ठिकाणी एक्झाम संपन्न झालेली, विद्यार्थी बाहेर आलेले आहेत. आपल्यासोबत एक विद्यार्थीने. काय नाव आहे बेटा तुझं? आफिफा. बरं, कुठली शाळा आहे? श्री शांतेश्वर विद्यालय सास्तूर. बरं, मग आता एक्झाम कशी झाली तुझी मधली? मस्त झाली. बरं, सरांशी काय बोलणं म्हणजे त्यांचं ऐकलं का मीटिंग वगैरे भाषण? हो, ऐकलं. कसं वाटलं एकंदरीत बोलण्याचं? छान वाटलं. छान वाटलं ना? हो. बरं, एक्झाम छान झाली. हां, खूपच छान झालं. बरं, मग आता घेणार आहे का ॲडमिशन त्याच्यानंतर इथं? हो, घेणार आहे. बरं, काय व्हायचं हे सगळं 10वी झाल्यानंतर काय व्हायचं ठरवलं? इंजिनियर. इंजिनियर व्हायचं. हो. बरं, काय नाव आहे तुझं? माझं नाव फडेशराज हनुमंत. शाळा? माझी शाळेचं नाव राजमाता जिजामाता आहे. बरं, मग आज RCCलाच तू एक्झाम देण्यासाठी का आलास? RCC हा एक लातूरचा निकाल देणारा सर्वात एक इंजिनियर व डॉक्टर बनवणारा नंबर 1चा ब्रँड आहे, म्हणून इथे लातूरला मी परीक्षा देण्यासाठी आलोय. ते मोठेगावकर सर एक प्रत्येक विद्यार्थ्यावर लक्ष देतात म्हणून इथे मी परीक्षा देण्यासाठी आलोय. ठीक आहे, मग तयारी झाली का एक्झामची सगळी? हा, सर्व झाली. ओके, यस.